ऐकल्यानंतर ज्याच्या डोळ्यात पाणी येणार नाही त्याचे हृदय दगडाचे असेल. मित्रांनो, एका प्राथमिक शाळेत अंजली नावाच्या शिक्षिका होत्या. त्या नेहमी लव्ह यू म्हणायच्या, पण त्यांना माहीत होतं की त्या खरं बोलत नाहीत. त्या वर्गातल्या सगळ्या मुलांवर सारखं प्रेम करत नव्हत्या. जय शाळेत कसा तरी येत असे. त्याचे केस विस्कटलेले, बूट फाटलेले, शर्टाच्या कॉलरवर डागांचे निशाण. अभ्यासातही त्याचे लक्ष नसायचे आणि बाई ओरडत असताना तो त्यांच्याकडे झोपल्यासारखे बघायचा. पण त्याच्या रिकाम्या डोळ्यांवरून स्पष्ट दिसत होतं की राजू शारीरिकदृष्ट्या वर्गात असला तरी मानसिकदृष्ट्या गैरहजर असायचा. हळूहळू बाईंना राजूचा तिरस्कार येऊ लागला. तो वर्गात येताच बाईंच्या टीकेचा लक्ष बने. सगळ्या वाईट उदाहरणांमध्ये राजूचेच नाव असे. मुलं त्याला मारून हसायची आणि बाईंना त्याला अपमानित करण्यात समाधान वाटायचे. राजूनं कधी कशाला उत्तर दिलं नसलं तरी बाईंना तो एक जड दगडासारखा वाटायचा, ज्याच्यात आत्मा नावाचं काही नव्हतं. शिक्षे देऊनही तो फक्त त्यांच्याकडे रिकाम्या डोळ्यांनी बघून मान खाली घालायचा. आता बाईंना त्याचा खूप तिरस्कार येऊ लागला होता. पहिला सत्र संपला आणि प्रगती अहवाल बनवण्याची वेळ आली तेव्हा बाईंनी राजूच्या स्वभाव अहवालात सगळ्या वाईट गोष्टी लिहिल्या. शिक्षकांना पालकांना अहवाल दाखवण्यापूर्वी मुख्याध्यापकांकडे तो जायचा होता. त्यांनी राजूचा प्रगती अहवाल पाहिला तेव्हा त्यांनी बाईंना बोलावलं. बाई, राजूच्या प्रगतीबद्दल काहीतरी प्रगती अहवालात लिहायला हवं. त्याचे वडील वाचून खूप नाराज होतील. बाई म्हणाल्या, मी माफी मागते, पण राजू खूपच निष्काळजी मुलगा आहे. मला नाही वाटत की मी त्याच्या स्वभावाबद्दल काही लिहू शकेन. बाई तिरस्कारयुक्त स्वरात बोलून निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी कालचा राजूचा प्रगती अहवाल शिपायाच्या हातून बाईंच्या टेबलावर ठेवण्यास सांगितला. दुसऱ्या दिवशी बाई वर्गात आल्या. त्यांनी अहवाल पाहिला आणि तो राजूचाच अहवाल असल्याचे त्यांना समजले. बाईंना वाटले की मागच्या वर्गातही राजूने असेच काहीतरी केले असेल आणि मग त्यांनी तिसरीच्या वर्गाचा अहवाल उघडला. अहवाल वाचून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्यात त्याच्या खूप प्रशंसा लिहिलेली होती. राजूसारखा हुशार मुलगा मी कधी पाहिला नाही. तो खूप संवेदनशील मुलगा आहे आणि त्याला त्याचे मित्र आणि शिक्षकांबद्दल खूप आपुलकी आहे. मागच्या सत्रातही राजू पहिला आला आहे. त्यानंतर बाईंनी दुसऱ्या वर्गाचा अहवाल उघडला. त्यात लिहिले होते की राजूची आई आजारी आहे. राजूची आई कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात आहे. घरी तिची काळजी घ्यायला कोणी नाही, ज्याचा त्याच्या अभ्यासावर खूप परिणाम होत आहे. ती खूप घाबरण्यापूर्वी राजूच्या आयुष्यातील तेज आणि हास्य वाचवायला हवे. हे वाचून बाईंच्या मनावर खूप मोठा भार आला. थरथरत्या हातांनी त्यांनी पहिल्या वर्गाचा प्रगती अहवाल वाचला. एका क्षणासाठी बाईंच्या डोळ्यातून पदराने अश्रू पुसले. दुसऱ्या दिवशी बाई वर्गात आल्या तेव्हा त्या नेहमी म्हणायच्या, मी तुम्हाला प्रेम करते. हे वाक्य त्यांच्या ओठातून आले, पण त्यांना माहीत होतं की त्या अजूनही खोटं बोलत आहेत. कारण आज त्यांच्या मनात त्या विस्कटलेल्या केसांच्या मुलासाठी, राजूसाठी जे प्रेम होतं ते इतर कोणत्याही मुलापेक्षा खूप जास्त होतं. अभ्यासाच्या वेळी त्यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे राजू आणि आजोबांवर एक प्रश्न विचारला आणि नेहमीप्रमाणे राजूनं मान खाली घातली. बाकीच्या मुलांच्या हसण्याचा आवाज त्यांच्या कानांपर्यंत पोहोचला नाही. बाईंनी त्याला आपल्याजवळ बोलावलं आणि त्याला प्रश्नाचं उत्तर सांगितलं आणि त्याला ते जबरदस्तीने पुन्हा बोलायला सांगितलं. राजू 3 ते 4 वेळा बोलल्यानंतर शेवटी विसरला. जसा त्याने उत्तर दिलं, बाईंनी स्वतः टाळ्या वाजवल्या आणि सगळ्या मुलांनाही टाळ्या वाजवायला लावल्या. हे रोजचंच झालं. बाई आपोआप प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगायच्या आणि मग राजूने दिलेल्या प्रत्येक चांगल्या उत्तराचं कौतुक करायच्या. हळूहळू जुना राजू शांततेच्या कबरीतून बाहेर आला. आता राजू बाईंना प्रश्नांनी उत्तर देत असे. हे सांगायला नको की तो रोज बरोबर उत्तरं देऊन सगळ्यांना प्रभावित करायचा आणि नवीन प्रश्न विचारून सगळ्यांना चकित करायचा. बघता बघता वर्ष संपले आणि राजूने दुसरा क्रमांक मिळवला आणि 5वी पास झाला. म्हणजे आता तो दुसऱ्या शाळेत जायला तयार होता. 5वीच्या निरोप समारंभात सगळ्या मुलांनी बाईंसाठी सुंदर भेटवस्तू आणल्या आणि त्या बाईंच्या टेबलावर ठेवल्या. एका जुन्या वर्तमानपत्रात बांधलेल्या भेटवस्तूमध्ये एका जुन्या वर्तमानपत्रात व्यवस्थित बांधलेली लोणी होती. मुलं ते पाहून हसत होती. बाईंनी ती भेटवस्तू उघडली. आत बायकांनी वापरलेली एक जुनी किल्ली होती आणि हातात घालायचा एक मोठा मणी होता, ज्याचे बहुतेक मोती गळून पडले होते. बाईंनी शांतपणे ते परफ्यूम स्वतःवर शिंपडले आणि ते ब्रेसलेट घातले. हे दृश्य पाहून सगळ्या मुलांना आश्चर्य वाटले. बाईंच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांनी राजूला मिठी मारली. राजू आता दुसऱ्या शाळेत जाणार होता, पण दरवर्षी बाईंना राजूचं पत्र नियमितपणे यायचं, ज्यात तो लिहायचा की त्याला यावर्षी अनेक नवीन शिक्षक भेटले, पण बाई तुमच्यासारखं कोणी नव्हतं. मग राजूचं शिक्षण संपलं आणि अनेक वर्षांसाठी पत्रांची मालिकाही संपली. वर्ष पुढे सरकली आणि बाई निवृत्त झाल्या. एके दिवशी बाईंच्या घरी राजूचं पत्र आलं, ज्यात लिहिलं होतं की या महिन्यात अनंतपूरमध्ये त्याचं लग्न आहे आणि त्यांच्याशिवाय तो लग्नाचा विचारही करू शकत नाही. तो त्यांना भेटला होता, पण त्यांच्यासारखं कोणी नाही. खाली डॉक्टर राजू असं नाव होतं आणि ये जा करण्यासाठी विमान तिकीटही जोडलेलं होतं. बाई स्वतःला थांबवू शकल्या नाहीत. त्यांनी नवऱ्याची परवानगी घेतली आणि त्या राजूच्या शहराकडे निघाल्या. लग्नाच्या दिवशी जेव्हा त्या लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्या तेव्हा थोडा उशीर झाला होता. त्यांना वाटलं की बहुतेक कार्यक्रम संपला असेल, पण शहरातला मोठा डॉक्टर, व्यापारी आणि खुद्द लग्न लावणारे पंडितजी सुद्धा अजून कोणाची तरी वाट बघत उभे होते. हे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
राजू लग्नमंडपात त्यांच्या आगमनाची वाट बघत होता. दाराकडे टक लावून बघत होता. मग सगळ्यांनी पाहिलं की जशीच एक तेजस्वी स्त्री दारात आली तसाच राजू धावत तिच्याकडे गेला आणि तिचा हात पकडला. त्याच हातात तिने अजूनही ते ब्रेसलेट घातलेलं होतं आणि तिला थेट स्टेजवर घेऊन गेला. तुम्ही सगळ्यांना वचन दिलं होतं की लवकरच भेटाल. बघा नीट, ही आहे माझी प्रिय आई, जगातली सर्वोत्तम माझी आई, ही माझी आई आहे. मित्रांनो, ही सुंदर कथा फक्त शिष्य आणि शिक्षकाच्या नात्यामुळे ऐकू नका. आजूबाजूला राजूंसारखी अनेक फुलं सुकून जात आहेत, ज्यांना तुमच्या थोड्याशा लक्षानं प्रेम आणि नवं जीवन मिळू शकतं. जय हिंद, जय श्रीकृष्ण.